नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारनं राज्यात हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात जी.आर. काढला आहे. मात्र या जी.आर. नंतर आता ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको, स्वतंत्र आरक्षण द्या अशी त्यांची भूमिका आहे. या जी.आर. नंतर आता पुन्हा एकदा मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने सामने आल्याचं चित्र आहे. दरम्यान सरकारने काढलेल्या हैदराबाद गॅजेटच्या जी.आर. वर बोलताना मराठा समन्वयक योगेश केदार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅजेटचा शासन निर्णय घेतला आणि आमरण उपोषण त्यांनी सोडलं. पण जेव्हा मराठा आरक्षणाची उपसमिती आझाद मैदानावर जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी आली होती, तेव्हा हा शासन निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी मला बघायला दिला होता आणि यात काही त्रुटी आहे का हे सांगा असं सुद्धा त्यांनी मला म्हटलं. तेव्हा मी आझाद मैदानावर त्यांना सांगितलं की या शासन निर्णयामध्ये वेगळं काहीच नाहीये. गेल्या वर्षी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी जी अधिसूचना काढली होती त्यात आणि या शासन निर्णयामध्ये वेगळं काहीच नाही असं मी जरांगे पाटील यांना सांगितलं. पण त्यांनी हे ऐकून सुद्धा उपोषण सोडलं. त्यांनी असं का केलं हे मला माहित नाही, पण त्यांनी हे ऐकून सुद्धा उपोषण सोडलं. त्यांनी असं का केलं हे मला माहित नाही असं केदार यांनी म्हटलं. एवढंच नाही तर यावेळी बोलताना केदार यांनी मोठा दावा केला आहे. जर हा शासन निर्णय चुकीचा असेल तर 23 मार्च 1994 चा शरद पवार यांनी जो शासन निर्णय काढला आहे तो देखील चुकीचा आहे. कारण मंडल कमिशनची शिफारस झाली तेव्हा ओबीसी समाजाला फक्त 14% आरक्षण होतं. पण 23 मार्च 1994 ला जो शासन निर्णय शरद पवार यांनी काढला आहे त्यामध्ये 16% आरक्षण वाढवण्यात आलं आणि एकूण 30% आरक्षण हे ओबीसी समाजाला दिलं गेलं. हे काम शरद पवार यांनी केलं, पण हे 16% आरक्षण देत असताना कोणताच डेटा गोळा करण्यात आला नाही असा दावा यावेळी केदार यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. हैदराबाद गॅजेटचा जी.आर. चुकीचा असेल तर मराठा आरक्षण रद्द केले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.